नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एकंदरीत नारळ लागवडीनंतर पहिल्या काही दिवसांमध्ये म्हणजे नारळ जोपर्यंत रोप अवस्थेमध्ये असतो, जोपर्यंत प्रौढ अवस्थेमध्ये जात नाही, तोपर्यंत त्याच्यावर काही किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहायचं म्हटलं तर नारळ लागवडीनंतर काही रोगांचं किंवा काही किडींचा प्रादुर्भाव त्याच्यावरती होत असतो. त्यातील प्रामुख्याने एक काही ज्या रोग आणि किडी आहेत त्यावरती आपण विचार करणार आहोत. प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर पहिल्यांदा त्याच्यावरती एक उपद्रवी कीड आपण त्याला म्हणतो, अशा गोष्टीचा प्रादुर्भाव होत असतो. तो म्हणजे गेंड्याभुंगा. तर मित्रांनो, गेंड्याभुंगा हा नारळावरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव करत असतो. तर त्याची लक्षणं आणि त्याच्यावरती उपाय काय करता येईल त्याचा आपण पहिल्यांदा चर्चा करूयात. आपण पाहू शकता माझ्या मागेच हे आमच्या झाडावरती गेंड्याभुंग्याचा अटॅक झाला होता. तर अशा प्रकारची जावळी हे आपण पाहू शकता याच्यावरती त्याला कट केलंय आणि त्याच्यामध्ये घुसून त्याच्यामध्ये त्यांनी अ, अशी होल त्याने केलेले आहेत. इकडे तुम्ही पाहू शकताय ह्या ह्या भागामध्ये. हे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला जर दिसायला लागली किंवा हा झावळीला व्ही आकाराचा कट आलाय बघा. ह्या समोर वरती पाहत असाल. अशी जर लक्षणं आपल्या नारळावरती दिसत असतील, तर आपण समजून जायचंय, की आपल्या नारळावरती हा गेंड्या-भुंग्याचा या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे रायनोसोरस बीटल असं त्याचं नाव आहे. तर मित्रांनो त्याचा उपाय जर म्हटलं, आता प्रत्येक व्यक्तीकडे काही 10-20 नारळ नसतील. एक जरी आपल्याकडे नारळ असेल आपल्या दारामध्ये आणि त्याच्यावरती अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागली, तर त्याच्यामध्ये आपण प्रथम एक उपाय म्हणजेच तो येऊच नाही यासाठी एक प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो, की आपली डांबर गोळी जी असते, ती अशा प्रकारे जावळीच्या आतमध्ये कुठेतरी एका नारळावरती ठेवून द्यायची. त्याने तो त्याचा प्रकोप होणारच नाही आणि प्रकोप जर झालाच असेल, एकच नारळ आपल्याकडे असेल किंवा 4 नारळ असतील, तर ज्या ठिकाणी त्याचा प्रकोप झालाय त्या ठिकाणी आपलं जे क्लोरो असतं, क्लोरो 50% क्लोरोफायरिफॉस 50%, तर ते 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली टाकून त्या नारळाच्या ज्या भागावर त्याचा प्रादुर्भाव झालाय तिथे सोडायचंय. त्याने त्याचा जो प्रकोप आहे तो कमी होईल. त्यानंतर त्याचं पुढचा एक उपाय आहे, ते म्हणजे फेरोमोन ट्रॅप, कामगंध सापळा. तर तो कामगंध सापळा जर आपल्याकडे 10 झाडं असतील, 12-15 झाडं असतील, तर तुम्ही एक कामगंध सापळा ते विकत घेऊ शकता किंवा तुमची एकरांमध्ये बाग असेल, तर एका एकरासाठी 2 ते 3 सापळे अशा प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. आपण पाहू शकू, की आपण या बाजूलाच आम्ही एक सापळा लावलेला आहे. तर हा अशा प्रकारचा कामगंध सापळा आपल्याला बाजारामध्ये मिळतो. याच्यामध्ये एक लूर आणि एक त्याची हे असते. तर अशा प्रकारचं हे लूर आणि एक त्याची ॲक्टिव्हेटर असतं. तर ते आपल्याला मिळतं. हे लावून आमच्या आमच्या ह्याच्यामध्ये आज कॅच नाहीये. कारण आम्ही त्याला 1-2 दिवसांपूर्वीच ठेचून मारलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आज भुंगा नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी. पण त्याचा एक असा ट्रॅप याच्यामध्ये मिळतो. तर हे सर्व उपाय आपण या ज्यात त्याचा प्रकोप होतो ते करू शकतो. याच्यानंतर दुसरी एक कीड आहे. पण ती साधारणतः की ह्या अवस्थेमध्ये नारळावरती म्हणजे अटॅक करत नाही. ते म्हणजे सोंड्याभुंगा. जो सोंड्याभुंगा असतो, तो नारळामध्ये याच्यापेक्षा जास्त घातक असतो. तो जर आपल्या नारळावरती त्याने अटॅक केला, तर आपलं नारळ मरून जाण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. पण तो साधारणतः प्रौढ नारळांवरती जास्त अटॅक करतो आणि मी साधारणतः वारंवार आमच्या बागेमध्ये त्याचे ट्रॅप लावलेत. पण आत्तापर्यंत आम्हाला एकही कॅच म्हणजे माझ्या 3 वर्षांच्या अनुभवामध्ये आमच्याकडे आत्तापर्यंत त्याचा एकही कॅच आमच्या भागामध्ये आलेला नाही. म्हणजे त्याचा आमच्याकडे आढळून येत नाही. पण तोही जर असेल, तर त्याच्या अशाच प्रकारचा एक बाजारामध्ये सापळा उपलब्ध आहे. तोही आपण आपल्या याच्यामध्ये लावू शकतो. त्याचे लक्षणं आणि ज्या सर्व गोष्टी असतात त्या आपण पुढचा जो भाग आपण बनवणार आहोत, की प्रौढ नारळावरतीचा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. आता आपण पाहूयात, दुसरी ज्या काही किडीचा नारळावरती प्रादुर्भाव होतो, ती म्हणजे लाल कोळी, रेड माईट. तर मित्रांनो, याची लक्षणं जी आहेत, ती साधारणतः सोपी आहेत. तर आपलं जे जावळी आहे, तर त्याच्यामध्ये आतल्या बाजूला इथे अशा प्रकारे जर लाल रंगाचं हे व्हायला लागलं, तर आपण एक अशा प्रकारचा हात याच्यावरती फिरवायचा आहे आणि आपला हात जर लाल रंगाने झाला, लाल जर दिसायला लागला, आपल्याकडे नाही, सध्या त्याचा प्रादुर्भाव आपल्यावर झालेला नाही, आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे. तर असं लाल रंगाचे जर प्रादुर्भाव त्याच्यावरती आपल्या हातावरती जर लाल रंगाचं हे दिसू लागलं, मग ब्लड टाइप आपल्या, तर आपण ओळखून जायचं की आपल्या नारळावरती हा लाल कोळीचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी प्रोपागेट ना 57% EC म्हणजेच ओमाइट, धानुकाचं ओमाइट नावाने एक पेस्टिसाइड आपल्या बाजारामध्ये मिळतं. त्याचसोबत सल्फर, गंधक हा एक त्याच्यासोबत मिसळून साधारणतः 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये ओमाइट आणि 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण घेऊन आपण त्याच्यावरती फवारणी केली,
तर हा लाल कोळी हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या नारळावरती कमी होतो. साधारणतः त्याच्यामुळे एक होतं तर काय, तर ते रस शोषक कीड आहे. तर आपल्या नारळाच्या पानामधला रस ज्यावेळेस ते शोषतात, त्यानंतर त्या नारळाची पानं ही कोमेजून जाण्याचा किंवा शक्यता असते किंवा ते एक जळकट त्याला प्रादुर्भाव त्याच्यावरती होत असतो. त्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय, हे आमचं नारळाचं झाड मेलेलं आहे. तर साधारणतः हे जास्त दिसून येत नाही. पण नारळ लागवडीनंतर हे पहिल्या वर्षामध्ये ही आमची 1 वर्षांची बाग आहे. तर ह्याच्यामध्ये एक हा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर हे कशामुळे होतं? तर याचं विल्ट आपण जे म्हणतो मर रोग किंवा मूळकूज या 2 गोष्टींमुळे हा प्रकार होऊ शकतो. तर याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे. परंतु हे बघा, आता तुम्हाला वाटेल, की एवढ्या गप्पा मारतात, एवढ्या गोष्टी यांच्याकडे आहेत. तर मित्रांनो, आमच्याकडे 2000 झाड आहेत. तर रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव हा 1% किंवा 2% गोष्टीवरती होऊ शकतो. 2000 झाडांमधले जर 2% काढले, तरी एक 20 झाडं साधारणतः त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे ह्या काही गोष्टी आमच्याकडे होऊ शकतात. त्याचे उदाहरणं मी देतोय. त्याचं प्रिव्हेंट आम्ही केलेलं आहे. परंतु काही ठिकाणी ते आपल्या हाताच्या बाहेर जातात गोष्टी आणि ते रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होतो. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचं प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आम्ही काय-काय प्रिकॉशन घेतले होते. तर साधारणतः नारळ लावत असतानाची जी काही काळजी घ्यायला लागत असते, ते आपण घेत असतो. आपला त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आहे. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ती काळजी घेऊन नारळ लावत असताना, तर त्यानंतरही आपण एक साधारणतः बुरशीजन्य रोगांचा एक प्रादुर्भाव याच्यावरती होत असतो. तर त्याच्यामध्ये काय म्हणा फायटोथोरा नावाची जी बुरशी असते आपल्या जमिनीमध्ये, तर ती याच्यावरती अटॅक करत असते किंवा ह्याच्यामध्येच हा एक प्रकार हाही होतो. याचा एक सुईकूज सुईकूज याची होत असते. याचे काही झालेलं तसा प्रकार नाही. सुईकूज जी होते, ते हा पूर्ण याचा गाभा आहे, तो वरती निघून येतो. तर तो होतं कशामुळे? तर आपण नारळ लागवड करत असताना एक थोडीशी काळजी आपल्याकडनं घेतली गेली नाही. जर आपल्याकडनं खोलवर नारळ लागला गेला, की नारळ खोलवर बुजला गेला, तर ती फायटोथोराची बुरशी त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याच्या याला अटॅक करते आणि ते सडवून टाकते. तर आता याच्यावरती उपाय आपण लक्षात घेऊ. याच्यावरती उपाय असे आहेत, की एक साधारणतः नारळ लागवडीनंतर काही दिवसांमध्ये तुम्ही एक आपल्याकडे जी एक मित्र बुरशी मिळते, ट्रायकोडर्मा. तर त्याची ड्रिंचिंग आपल्या नारळाच्या भोवती करायची. हा एक जैविक उपाय त्याच्यावरती झाला. तर रासायनिक उपायांचा जर आपण विचार केला, तर रासायनिक उपायामध्ये ते कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे 50% तर त्याची ह्याच्यामध्ये 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि याचा गाभा भरायचा आहे. आपल्याला जर वाटत असेल, की आपल्याकडे हा प्रॉब्लेम होईल आणि याच्यासाठी प्रिव्हेंट म्हणून जर करायचं असेल, तर याच्या गाभ्यामध्ये आपलं जे फवारणी यंत्र असतं, आपला पंप असतो, त्याचं नोझल काढून त्याच्यावरती एक गाभ्यामध्ये त्याला सोडायचं आहे. त्याने एक प्रिव्हेंट म्हणूनही प्रॉब्लेम कमी होईल आणि असं होणार नाही याची एक म्हणजे काळजीपर आपण ही गोष्ट आपण आपल्या बागेमध्ये करू शकतो. मित्रांनो, आज आपण प्रामुख्याने विचार केलाय, तो नारळ जो आहे, तो लावल्यानंतर की पहिली काही वर्ष म्हणजे साधारणतः 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत जोपर्यंत त्याला नारळ लागत नाही, तोपर्यंत त्याच्यावरती जे होणारे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव आहे, त्याच्या बाबतीमध्ये आपण जो विचार केलेला आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर नारळ ज्यावेळेस लागतात, त्यावेळेस काही वेगवेगळ्या रोगांचे प्रादुर्भाव याच्यावरती होत असतात. तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करू. कारण हा मोठा व्हिडिओ होईल आणि कंटाळवाणा होण्याची याची शक्यता आहे. त्यामुळे आपण त्याचा दुसरा भाग आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देऊ. तर मित्रांनो, साधारणतः आपण लक्षात घेतलं, तर नारळ लागवडीनंतर आपण त्याची काही काळजी घ्यायला पाहिजे असते. जी की आपल्यावर नारळावरती रोग येऊ नयेत किंवा किडी येऊ नये त्याच्यासाठी पण आपण काळजी घेऊ शकतो किंवा ते आल्यानंतर तुम्हाला लक्षणासकट म्हणजे जे लक्षणं त्याची आपल्या नारळावरती जाणवतात किंवा ज्या प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये क्रिएट होतात ते आणि त्याच्यावरती काय उपाय आहे, तर ते आपण त्याच्या सकट आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही आणखी त्याच्यावरती काही दुसरा रोग येत असेल किंवा काही दुसऱ्या किडीचा प्रादुर्भाव होत असेल, तर मला कळवा. माझ्या ज्ञानामध्ये जी गोष्ट आहे, कमेंटमध्ये मला जे कळवा. माझ्या माझ्या माहितीस्तव जी गोष्ट आहे, ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, आपला जो सापळा आहे, जो कामगंध सापळा आहे गेंड्या-भुंग्याचा, तर त्याला आपण एका काठीवरती बाजूला बांधलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, आपण तो जर सापळा नारळावरती जर बांधला, आपण कधी नारळावरती बांधू शकतो चुकून, तर तसं कधीही करू नका. कारण त्याने काय होईल, जो भुंगा त्याच्यावरती अट्रॅक्ट होईल, तर त्याची 50-50% शक्यता होईल. 50% तो नारळावरती पण जाऊ शकतो आणि 50% त्याच्यामध्ये येऊन पडू शकतो. त्यामुळे त्याला नारळाच्या बाजूला साधारणतः एक काही अंतरावर त्याला एक काठीच्या साहाय्याने त्याला बांधायचंय. कारण त्याच्यावर जर बांधला, तर त्याचा अटॅक नारळावरती होऊन आपल्याला जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला बाजूला एक बांधायचं असतं. तर तो सापळा लावत असताना एक विचार करायचा आहे, की जी हवा चालते,
साधारणतः ज्या दिशेने हवा समजा आता सध्याचं जे वातावरण आहे हिवाळ्याचं, त्याच्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे असा त्या हवेचा झोत असतो. तर आपण सापळा लावताना हा विचार करायचा, की आपल्या बागेच्या उत्तरेच्या दिशेने उत्तरेच्या बाजूला हा सापळा लावायचा आहे. कारण तो कामगंध सापळा आहे. वास त्याचा जो गंध आहे त्याच्यावरती तो काम करत असतो. जेणेकरून तो गंध वाऱ्याच्या दिशेने आपल्या पूर्ण बागेमध्ये पसरेल आणि जो भुंगा आहे तो त्याच्या दिशेने अट्रॅक्ट होईल. हा एक विचार आपण सापळा लावत असताना करायचा असतो. मित्रांनो, मी भुंग्याच्या विषयी जास्त का बोललो, तर सगळ्यात जास्त त्रास देणारी, सगळ्यात जास्त उपद्रव करणारी ती कीड आहे. आतापर्यंत मला जाणवलंय, की ती आमच्या बागेमध्ये सगळ्यात जास्त ती आहे. आणि आपल्या जर आसपास शेणाचा गोठा असेल, गाईचा गोठा असेल किंवा आपण शेणखत बागेमध्ये वारंवार टाकत असू, तर त्याचा प्रादुर्भाव हा जास्त होतो. कारण ते उमणीचं एक प्रौढ रूप हे याच्यामध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि तुमच्या नारळावरती जर काही वेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होत असेल, तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा किंवा आमच्या WhatsAppवरती तुम्ही त्याचा एक फोटो पाठवा. त्याच्यावर जर काही उपाय मला माहिती असेल, तर मी तुम्हाला नक्की सांगेन. धन्यवाद.